बच्चा त्या दाताला सारखा हात लावू नकोस बरं, अजून दुखतंय ना? ठीक आहे, गार दूध आहे, पी, बरं वाटेल जरा. नंतर डॉक्टरकडे जायचं ना, परत काही खायला नाही मिळालं तर हा पिऊन घे पटकन. अरे हा, जेनीला फोन करतो मी. हा जेनी, हा ऐक, मी 12 वाजेपर्यंत पोहोचतोय. हा हा. अरे चाप, नाही माझ्या डोक्यातूनच गेलं ग. बरं बरं, मी मी पोहोचतो वेळेत. ओके हा. अरे देवा, आता काय करू? अगं कपूर सर कॉन्फरन्स कॉलवर मीटिंग घेणार आहेत 11 वाजता आणि मी साफ विसरून गेलो. आता वेळेत तर मला पोहोचावं लागेल, पण काय करू मला कळत नाहीये. हा बच्चा, मी एक काम करू का? जाता जाता तुला क्लिनिकला सोडू, चालेल? अगं काय, कोणाचा फोन वाजतोय सारखं सकाळपासून? एक तर ती रिंगटोन बदल बरं. सकाळपासून आपला फोन वाजतोय आणि तू उचलत नाही. कोणाचा फोन आहे? अरे रिंगटोन काय आलं? अगं पण कोण करते एवढं सकाळी फोन तुला? मैत्रीण. हा? मैत्रीण आहे. मैत्रीण? कोण मैत्रीण? ईशा. ईशाला कोण आहे? ईशा एवढ्या सकाळी कशाला फोन करते तुला? अरे तिला माहिती होतं ना की डॉक्टरांकडे जाणार आहे आज, तर तिला काळजी वाटली म्हणून फोन करते ती. आई हा, अरे तसंही तू येत नाही असं तर ईशाला घेऊन जाते ना सोबत. अरे खरंच असं होऊ शकेल का? बच्चा बरं होईल यार, म्हणजे ईशा बरोबर तू गेलीस ना तर मलाही वेळेत पोहोचता येईल. आणि चालेल का, जाशील का तू ईशा बरोबर? अरे इट्स ओके, आई नो तुला खूप वर्कलोड आहे, डोंट वरी, जाते त्यासोबत. बरं नीट जा. आणि डॉक्टरांना दाखवल्यानंतर काय म्हणतात मला कळव. ओके, टेक केअर बच्चा. आय एम सो सॉरी, मला जावं लागतंय. पैसे आहेत ना? बाय, लव्ह यू. काळजी घे ग. हो. यार हा कुणाल का सारखा सारखा फोन करतोय मला. नशीब गॅरीला काही डाऊट नाही आला. नेहासाठी केला होता केक, तुमच्यासाठी सुद्धा आणला. थँक्यू सो मच. फक्त केक द्यायचा होता की? नाही, थोडं बोलायचंही होतं. बोला ना. मला राधिकाबद्दल बोलायचंय, म्हणजे ऍक्च्युली शनायाबद्दल बोलायचंय. शनायाबद्दल? हो, माझा एक असिस्टंट आहे कुणाल, त्याने मला एक गोष्ट सांगितली. नाही नाही मॅम, म्हणजे माझ्याकडे त्याचा फोटो आहे. आय एम शुअर तुम्ही हिला ओळखत नसाल, कारण ही 1 नंबरची खोटी आणि दगाबाज मुलगी आहे. मला 1 लाखाला गंडवलं हिनं. ऍक्च्युली मी ज्या शनायाला ओळखते ती सुद्धा हीच आहे. मॅम, ही खूप डेंजरस मुलगी आहे. तुम्ही हिच्यापासून लांब राहा आणि तुमची मैत्री असेल तर ती आत्ताच्या आत्ता तोडा प्लीज. फार भयंकर आहे. पण तुम्ही मला का सांगताय? डायरेक्टली राधिका वहिनींना सांगा ना. नाही, मी नाही सांगू शकत तिला, मग मला का सांगताय? कारण तिला मदत व्हावी म्हणून. तुम्हाला त्यांची मदतही करायची आहे आणि तुम्हाला त्यांच्याशी बोलायचंही नाही. कारण ती माझ्याशी जे वागली ते चुकीचं होतं. अहो, पण अजून किती दिवस तुम्ही मनात हा राग धरणार आहात? तुम्हाला एवढं वाटतंय तर तुम्ही जाऊन बोला त्यांच्याशी प्लीज. मी तिच्याशी नाही बोलू शकत. मला असं वाटलं की तुम्हाला सांगितलं तर तुम्ही तिला मदत करा. एनिवे, मी येते. ऐका, हा विषय फार गुंतागुंतीचा आहे. मला असं वाटतं मी त्यांना सांगण्यापेक्षा कोणीतरी अशा व्यक्तीने त्यांना सांगायला पाहिजे जो राधिका वहिनी आणि गुरुनाथ दोघांशी कनेक्टेड असेल. आपण आनंदला सांगितलं का? आनंद म्हणजे गुरुनाथच्या ऑफिस मधला आनंद. सनाया बस 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 बस. तू आणि हजर करू ऐक ना, कमी कमी हजर कमी. ऐक मी म्हणेन. हो नाही बस. आपण चेकअपला आलोय ना. माझं ऐक, तू कसली काळजी करू नकोस. मला फक्त चेक करू दे. तुला काही दुखणार नाहीये, बिलीव्ह मी. ओके, मी चेक करते फक्त तुला. डॉक्टर नाही काहीतरी काय, फक्त चेकअपला आलोय आपण. काही होणार नाहीये, रिलॅक्स. हात पाय हलवू नको, सांगतो.
व्हेरी गुड तुम्ही लवकर करा चेकअप तिचा. रिलॅक्स. काही खाल्लं होतं का? कारण तो तुकडा जाऊन रुतलाय आतमध्ये. सोड रे, खाऊ दे मला, काहीतरी भूक लागेल तर मला. अगं काय झालं तुला? तू काय दिलंस तिला खायला? तो आपल्याला काढावा लागेल, नाहीतर तुम्हाला त्रास होत राहील. विदाऊट इंजेक्शन सुद्धा मी हे काढू शकते, पण हे तुला जास्त पेन करेल जर मी विदाऊट इंजेक्शन काढलं तर. सो बेटर एक छोटंसं इंजेक्शन मी देते. मुंगी चावल्यासारखं पेन होईल, पण काही त्रास होणार नाही. नको नको डॉक्टर तुम्ही पटकन इंजेक्शन द्या तिला. डॉक्टर मला आवडतंय तो मला. I learned to live with it. Okay, it's okay. काहीच होणार नाही. आणि हे जर आत राहिलं ना, आय टेल यू व्हॉट विल हॅपन. देयर विल बी अ इन्फेक्शन अँड दॅट विल पेन यू मच मोर. एक्झॅक्टली. तू शांत बस, काही होणार इन्फेक्शन झाल्यावर म्हणू ना. तू माझी मैत्रीण नाहीये. मला तू आवडत नाही. आमचा काही संबंधच नाही याचा. डॉक्टर 2 दिवसांनी करून येत. नाही दुखणार नाहीये. एक छोटंसं इंजेक्शन. उताई काय करतोय हे? ठेवा ठेवा ठेवा. बकुळा मावशी जरा भाजी निवडून ठेवते, राहू दे. हा काय निवडू बिवडू नका. हाताला लागलाय ना बघ. 2 दिवस आराम करा. निघाल्या झाशीच्या राणीवाणी लढाय. तुम्ही बाजूला ठेवा, माझा हात लागत त्याला. फार काही नाही झालंय. जखम ओली आहे म्हणून थोडं दुखतंय, नंतर नाही दुखणार. म्हणूनच सांगते मी. आता तुम्ही ठेवा ते ठेवा बरं. बाई ठेवा चल. ऐकायची नाही तुला. काय नाही मी करते समजा पटापट. उगाच काहीतरी करत बसताय. आणखीन जखम ओली आहे तर. बकुळा मावशी तुला कसं कळलं माझ्या हाताला लागलं ते? अहो ताई, गुलमोड सोसायटीत काय घडलं आणि ते बकुळा मावशीला समजलं नाही असं कधी होतंय काय? अहो लई धाडसाचं काम केलं बघा तुम्ही. चोराला पकडून दिलं. लई बेस्ट काम केलं. तुमच्या हाताला लागलं ना तर त्याचीच काळजी वाटतेय बघा मला. तू नानीची फारच काळजी करता माझी. एवढं काही झालेलं नाहीये. हा मग काळजी करणारच ना. व नानीजी कुठं गेली? माझ्या काकूंकडे गेले आहेत, येतीलच इतक्यात. हा येऊन देत. त्या यायच्या आत मी पटापटा समधी कामं करते. आता आणखीन बाकी काही कामं नाही की मला. काऊन ग? आज कसली घाई? काय लवकर जायचं की काय तुला? अहो असं काय करताय? परांचे काका काकू गावाला गेलेत आणि आपल्या म्हात्रे आजी त्यांच्या लेकीकडे गेल्यात ना. व एकच मेलं काम राहिलंय खेण्याचं. लई कट्टाळा येतो हा ताई मला तिकडं जाया. आधीच सांगते तुम्हाला. बकुळा मावशी असं म्हणून कसं चालेल? काय करू ताई? तिचं तोंड बघावं असं वाटत नाही हो. आजकाल ना लई अंगावर येते माझ्या वासवास करून.